दादा, जोक्स बघा आणि दुसऱ्या दादांना पण शेअर करायला विसरू नका. शिक्षक, तू नेहमी उशिरा का येतो? तुझे मित्र बघ कसे वेळेवर येतात. तुला त्यांच्याबरोबर झुंडीने यायला काय झाले? विद्यार्थी, सर, झुंडीने तर कुत्रे येतात, वाघ नेहमी एकटाच येतो. धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहिणारा पोरगा. संस्कृतचे शिक्षक, तमसो मा ज्योतिर्गमया या ओळीचा अर्थ काय? बंड्या, तू झोपून जा आई, मी ज्योतीच्या घरी जात आहे. संस्कृतचे शिक्षक कोमात. बंड्या आपल्या जोमात. वडिलांनी बंडूची तलाशी घेतली. सिगरेट, मुलींचे नंबर निघाले. वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले आणि म्हणाले, केव्हापासून सुरू आहे हे सगळं? बंडू रडत रडत, पप्पा, ही पॅन्ट माझी नाही, तुमची आहे. झंप्याची प्रियसी फुल लाडात येऊन त्याला म्हणते, काळे काळे ढग दाटून आले की तुझी आठवण येते. ओल्या मातीचा सुगंध आला की तुझी आठवण येते. थेंबाचा टपटप आवाज आला की तुझी आठवण येते. झंप्या लगेच तिला म्हणतो, हा हा, माहीत आहे, माहीत आहे. तुझी छत्री अजून माझ्याकडेच आहे, म्हणून देतो तुला उद्या. बंडू अभ्यास करीत बसलेला असतो. पाहुणे घरी येतात. बंडूला विचारतात, बंडू, बाबा घरी आहेत का? बंडू, मग मी काय मूर्ख म्हणून अभ्यास करतोय का? बाबा, काय रे, तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का? चंदू, हो, आम्ही सगळे पास झालो, पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या. बाबा, मॅडम कशा काय नापास होतील गाढवा? चंदू, हो बाबा, त्या अजून त्याच वर्गाला शिकवतात. एकदा एका गुंडाने दिनूच्या बायकोला किडनॅप केलं. तिचं बोट कापून दिनूच्या घरी पाठवलं आणि पैशांची मागणी केली. दिनूने बोट परत पाठवलं व त्याच्याबरोबर एक संदेशही. पागल, उंगली से थोड़ी ही पता चलता है, खोपड़ी भेज खोपड़ी. प्रियकर प्रियसीला, दुनिया भुलाई मैंने तेरे लिए, जन्नत सजाई मैंने तेरे लिए, पर तुमने क्या किया मेरे लिए? प्रियसी, मुन्नी बदनाम हुई तेरे लिए. सून सासूला म्हणाली, तुम्ही दागिने घालू नका, सगळे दागिने मला देऊन टाका. सासू म्हणाली, अगं पण मग मी काय घालू? सून म्हणाली, तुम्ही सूर्यनमस्कार घाला, उत्तम आरोग्य हाच खरा दागिना आहे. बनता, चुकी झाल्यावर माफी मागणारा माणसाला काय म्हणतात? संता, समजदार. बनता, फारच सुंदर. आणि चुकी नसताना मागणाऱ्याला काय म्हणतात? संता, बॉयफ्रेंड. बंडू, आजोबा, हे फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय? आजोबा रागवून, मला माहीत नाही, चल दुसरीकडे जाऊन खेळ. बंडू, मला माहिती आहे थेरड्या, तुला माहीत नाही फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय. तुला जर माहीत असतं तर तुझ्या प्रॉपर्टीचे 12 हिस्से झाले नसते. मास्तर, गण्या, आलास का तू शाळेत? गण्या, मास्तर, बोर कर दिसतोय ना, म्हणजे आलोय शाळेत. मास्तर, अरे गदड्या, असं बोलतात का मास्तर बरोबर? गण्या, हो मास्तर, गप बसा ना, आधीच तर आयटम सकाळपासून फेसबुकवर नाही आली म्हणून डोकं दुखते. घरी जाऊ का परत घरी? मुलगी बाईकवर. मुलगी, अरे माझ्या पप्पानी मला बाईकवर बघितलं. मुलगा, काय म्हणाले म्हणाले मग ते? मुलगी, काय सांगू तुला, माझ्याकडून बसचे पैसे परत घेतले. खूप स्ट्रिक्ट फॅमिली आहे माझी. बॉस, तुला नोकरीवरून काढल्यापासून तू माझ्या घरासमोर शौचाल का बसतोस? मग क्या? मग
मला दाखवायचे आहे की तुम्ही नोकरीवरून काढल्यापासून मी उपाशी नाही मरत. मुलगी, जानू, तुझ्या स्वप्नात येतं का? मुलगा, नाही. मुलगी, का? मुलगा, कारण मी हनुमान चालीसा वाचून झोपतो. 45 वर्षाचा सलमान खान मुलगीला बघायला जातो. त्याला पाहून मुलीची आई बेशुद्ध पडते. शुद्धीवर आल्यावर बेशुद्ध होण्याचं कारण विचारलं तर म्हणाली, अगं 20 वर्षापूर्वी हा मला बघायला आला होता. चंप्या एका लग्नात जेवण करत होता. झंप्या, अबे 1 तास झाला जेवतोयस तू, अजून किती चरचील? झंप्या, अबे मी परेशान झालोय, अजून 3 तास जेवायचंय. झंप्या, 3 तास? चंप्या, ही बघ पत्रिका, जेवणाची वेळ 7 ते 11. रिकाम्या जागा भरा. शिक्षक बाळूला, रिकाम्या जागे योग्य शब्द भर. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी टिंबटिंब. बाळू, लाईट बंद करून कपडे बदलावे. चांगल्या मुलींच्यात आणि डायनासोर मध्ये काय साम्य आहे? लय काय विचार करू नका, दोन्ही पण अरबो वर्षापूर्वी नाहीसे झालेत. एका सरदाराने 1 एप्रिलला सिटी बसमध्ये कंडक्टरकडून 5 रुपयाचे तिकीट विकत घेतले आणि तो कंडक्टरला म्हणाला, एप्रिल फूल कसे काय? कंडक्टरने विचारले, कारण माझ्याजवळ ऑलरेडी बसचा पास आहे. प्रवाहाबरोबर तर सगळेच जातात. खरी मर्दानगी, खरं धैर्य लागतं प्रवाहाच्या उलटे दिशेने जायला. नेमकं हेच मला ट्रॅफिक हवालदाराला सांगायचं होतं, पण येड्याने पावती फाडली. मी 11वी मध्ये होतो तेव्हाची गोष्ट. एकदा मी एका मित्राच्या भावाच्या लग्नात सायकलचे ब्रेक घेऊन नाचत होतो. तेवढ्यात मला नवरदेवाने जवळ बोलवलं आणि हे काय करतोयस? मी दिसत नाही का रताळ्या, ब्रेक डान्स करतोय. बनिया, हे केळ कसं दिलं? दुकानदार, 1 रुपया. बनिया, 60 पैशात देतेस का? दुकानदार, 60 पैशात तर फक्त साल येते. बनिया, हे घे 40, साल तू ठेवून घे आणि केळ मला दे. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचे डोळे पुसायला खूप जण येतील, पण नाकातलं शेंबूड पुसायला कुणीही येत नाही. तेव्हा काळजी घ्या, हिवाळा येत आहे. जुली फणक काढतच बॉसच्या केबिन बाहेर आली. रिसेप्शन, का ग, काय झालं? जुली, बॉसने विचारलं, आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटलं हो. रिसेप्शन, मग वाव, मग कसलं वाव आणि कसलं काय? ही 50 पानं दिली टाईप करायला. आई, बाळ तू खूप मोठा हो. बाळ, आई मी इतका मोठा होईल की पोस्टाच्या तिकिटीवर माझा फोटो राहील. आई, बाळ इतका मोठा नको हो, कारण लोक मागून तुक्का लावतात आणि पुढून बुक्या मारतात. मराठी वाक्याचे 2 अर्थ या विषयावर शाळेत मराठीचा क्लास चालू होता. बाई, हे बघा मुलांनो, मराठीमध्ये प्रत्येक वाक्याचे 2 अर्थ काढता येतात. म्हण्या, बाई काढून दाखवा ना. बाई लाजून, खाली बस म्हण्या, येड्या, तुझ्या या वाक्याचे देखील 2 अर्थ निघतात. एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं. ती भडकली. तिने त्याला धुतला, अगदी लोळवला. तो कपडे झटकत उठला आणि म्हणाला, तर मग मी नाही समजू का? 3 उंदीर गप्पा मारत असतात. पहिला उंदीर, मी विषारी गोळ्या आरामातच चघळतो. दुसरा उंदीर, मी पिंजऱ्यातील पनीर आरामातच खाऊन बाहेर येतो. तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो. पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात, काय झालं, कुठे चालला? तिसरा उंदीर म्हणतो, आलोच मांजरीणीचा किस घेऊन. बॉयफ्रेंड, मी तुझ्या रोजच्या रोज मागण्याने तंग आणि कल्फ होऊन आत्महत्या करतोय.
गर्लफ्रेंड बस बस करणार, रडवशील आता. एक चांगला पांढरा शुभ्र ड्रेस घेऊन दे, 10व्याला कायच घालू. संता आणि त्याची बायको बसमधून प्रवास करत होते. बायको: अहो बघा ना, मागचा माणूस माझ्या ब्लाऊजमध्ये हात घालतोय. संता: घालू दे ग, पैसे तर माझ्या खिशात आहेत. नातू: हॅलो आजी. इंद्रजित बोलतो. आजी: कोण बोलतंय? नीट ऐकू येईना. नातू: इंद्रजित बोलतोय. म्हटलं: आजी इंग्रजीत नको रे बाबा, मराठीतच बोल. रजनीकांतचा मुलगा: आयो मेरा पापा इतना लंबा है कि खड़े खड़े चलता पंखा रोक देता है. मकरंद अनसपुरेचा मुलगा: उसमें कौन सी गोष्ट है? मेरे वडील भी लंबेच है, लेकिन वो ऐसा आगाऊपणा नहीं करते. पृथ्वी म्हणाली चंद्राला: मी तुझ्यावर प्रेम करते. पृथ्वी म्हणाली चंद्राला: मी तुझ्यावर प्रेम करते. चंद्र म्हणाला: मग कशाला मरायला सूर्याभोवती फिरते?